आणि आता एक बातमी आईच्या आनंद अश्रूंची आहे। भर रस्त्यात आईनं मुलाला मारलेली घट्ट मिठी, डोळ्यांवाटे वाहणारे आनंद अश्रू, हे दृश्य दिसलं डोंबिवलीमध्ये। मुलगा सीए झाला हे कळताच भाजी विक्रेत्या नीरा ठोंबरेंच्या आनंदाला पारावरच उरला नाही। जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत योगेश सीए झाला आणि त्यानंतर काय घडलं बघा। भाजी विक्रेत्याचा मुलगा सीए। आई लेकाच्या मिठीने डोंबिवली भाऊक। मला भेटला देवा। महाराष्ट्राच्या काळजाला भिडणारी दृश्य। कष्टाचं फळ मिळालं। प्रतिकूल परिस्थिती, कष्ट आणि जिद्द याचं फळ काय, तर त्याचं उत्तर म्हणजे डोंबिवलीमध्ये आई आणि लेकाची ही मिठी आणि आनंदाचे अश्रू। डोंबिवलीच्या खोणी परिसरात आपल्या 2 मुलं आणि एका मुलीसोबत राहणाऱ्या या नीरा ठोंबरे 22 ते 25 वर्षांपासून आईचा भाजीचा व्यवसाय आहे। 9वीत असतानाच योगेशच्या डोक्यावरून वडिलांचा आसरा गेला। त्यानंतर 3 मुलांची जबाबदारी नीरा ठोंबरे यांच्यावर आली आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता नीरा ठोंबरे यांनी योगेशला सीए बनवलंय। असं स्वप्नात पण नव्हतं बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून आज अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतो। आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात, नाही तर मला कोणी विचारलं असतं। वडिलांच्या निधनानंतर पैशांची जुळवाजुळव करून भाजीचा धंदा सुरू केलाय। भाजीच्या धंद्यावरच मुलगा आकाश आणि मुलगी सोनल यांचं लग्नही केलं आणि याच भाजीच्या धंद्यावर आज योगेश सीए झालाय। गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सीए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे, कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती। प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला होती लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली। फिरायचे, देवदर्शन वगैरे करायचं, तर हा पहिलं स्वप्न मला आईचं पूर्ण करायचं आहे। त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती तर ते होप्सो मी देईल पुढे याच्यावर। सीएची परीक्षा पास झाल्यानंतर योगेशने आईला भेटायला येताना पहिली भेट म्हणून साडी घेऊन आलाय। लेकाने आपल्या कष्टाचं चीज केल्याने आईला तर अश्रू अनावर झाले आहे। पण हा आनंदाचा क्षण बघून रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।